महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनींना सर्वात आधी अभिनंदन। तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटणे सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होत्या की जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे। अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, सर्वात आधी मी तुम्हाला सांगू शकतो की बहिणींना खुशखबर द्यायचं एकच आहे की ज्या बहिणींना वाटत होतं की आम्हाला 2100 रुपये हप्ता मिळणार नाही, आता त्या महिलांना 2100 रुपये हप्ता जमा झालेला आहे। सर्वात प्रथम ही आनंदाची बातमी मी तुम्हाला देऊन देतो की जवळपास आतापर्यंत 17 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। इथं पाहू शकता तुम्ही 17 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिग्नेचर सुद्धा करून टाकली, चेक सुद्धा देऊन टाकला आणि उर्वरित जे जिल्हा आहेत त्यांना कधी वाटप होणार ते सुद्धा तारीख त्यांनी देऊन टाकली। आणि एक लिस्ट सुद्धा आपल्याकडे आलेली आहे, कोणाला पैसे मिळणार आहे कोणाला पैसे मिळणार नाही, ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती मी सांगितलंय की 60 लाख बहिणी या योजनेपासून काढण्यात आलेले आहे। कोणाला काढण्यात आलंय ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगून दिलंय, पण आता मी तुम्हाला फक्त सांगणार आहे कोणाला पैसे देण्यात आलेले आहे। आणि सर्वात प्रथम जे पैसे जमा झालेले आहेत ते कोणाला पैसे जमा झाले, सर्वात प्रथम जे पैसे जमा झाले इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये ज्या बहिणींनी आपलं अकाउंट ओपन केलं होतं अशा बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या 3 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर याचा झेरॉक्स तुम्ही दिला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पैसे येणे सुरू झालेले आहे। आणि 17 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप झालेले आहेत त्यापैकी अशा महिलांनाच पैसे मिळाले आहे ज्यांनी या नियमांचं पालन केलं आहे। ज्यांनी नियमांचं पालन केलं नाही त्यांना आता हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। आता काय म्हटलंय साहेबांनी, कसं नियम लागू केला आहे आणि कोणाला पैसे वाटप झाले, कसं यादी जाहीर झाली आहे, आता सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। पण तत्पूर्वी तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती घेऊन येत असतो, म्हणून आताच्या आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात प्रथम आपण ती यादी पाहूया कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता 17 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती यादी मी तुम्हाला देतो। त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव शोधायचं, जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे। आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे। आता असं नाही की मेसेज सुद्धा आलेला असेल, तुम्ही सुद्धा चेक करू शकता, तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल की लाडकी बहीणचा 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे। आता तुमच्या मोबाईलवर एक मेसेज सुद्धा आला असेल आणि मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, लवकरच तुम्हाला मेसेज येणार आहे। आणि या मेसेजमध्ये आणखीन 2 महत्त्वाचे म्हणजे महिलांना आणखीन 2 मोठे गिफ्ट 26 जानेवारीला देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे। आता कोणकोणते ते गिफ्ट असणार आहे त्यावर पूर्ण माहिती सांगतो। आणि ऑलरेडी तुम्हाला मी माहिती देऊन टाकली की बहिणींना 2100 रुपये वाटप होणार हे सर्वात मोठं गिफ्ट आहे। नवीन वर्षापासून ही योजना आता 2100 रुपये प्रमाणे वाटप सुरू झालेली आहे। आणि सोबतच तुम्हाला आता लाडक्या बहिणींना आता 2 मोठे गिफ्ट सुद्धा देण्यात वचन दिलेलं आहे। पण पटापट आपण ते पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, नंतर मी तुम्हाला लिस्ट सुद्धा दाखवतो। सर्वात प्रथम मी तुम्हाला राज्य म्हणजे कोणकोणत्या विभागामध्ये पैसे वाटप झाले ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगून देतो की कोणकोणत्या विभागात पैसे वाटप होणार आहे। आता पैसे वाटप झालेल्या विभागांची नावं मी तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम खानदेशामध्ये पैसे वाटप होणार आहे। खानदेशमध्ये जे पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि त्यानंतर जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। आणि भरपूर अशा महिला त्यांना अजून सुद्धा पैसे आलेले नसतील अशा महिलांना देखील आता नवीन सूचना देण्यात आली आहे की बहिणींनी हे काम करून घेणं गरजेचं आहे। अशा बहिणींनी ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी हे काम करून घेणं महत्त्वाचं आहे, तरच त्यांना जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे। आता काम काय दिलंय की बहिणींना सोपं आहे। आता जे उर्वरित जे जिल्हे ते सुद्धा तुम्हाला सांगतो, पुढचे जे जिल्हे ते सुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेलवर माहिती सांगतो। या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। ठीक आहे, आता नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, रत्नागिरी, मुंबई, पुणे उपनगर आणि सोबतच तुम्हाला आता संभाजीनगरला सुद्धा पैसे वाटप सुरू झालेला आहे। आता या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले आणि हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। कोणीही योजनापासून वंचित राहणार नाही, सर्वांनाच पैसे वाटप होणार आहे। आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय की बहिणींना आम्ही आता नवीन वर्षापासून 2 गिफ्ट सुद्धा आज बहिणींना देणार आहोत। ते 2 गिफ्ट कोणते असणार आहे, आता बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्यांना एकही हप्ता जरी मिळाला असेल अशा बहिणींना आम्ही आता
घरपोच शिलाई मशीन आणि सोबतच शिलाई मशीनचे 15,000 रुपये त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत। आता हे 26 जानेवारीला ही बातमी आली आहे की 26 जानेवारीला सर्व महिलांना चेकवर साईन सुद्धा झालेली आहे की सर्व महिलांना 26 जानेवारीला शिलाई मशीन वाटप होणार आहे। ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना थोडी म्हणजे आता नवीन संधी देण्यात येणार आहे, पण नवीन वर्षापासून नाही, ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठीच आनंदाची बातमी आहे। आणि सोबतच तुम्हाला घरकुट्टी म्हणजे चक्की सुद्धा तुम्हाला देण्याचं वचन त्यांनी दिलंय आणि घरपोच तुम्हाला चक्की सुद्धा मिळणार आहे। आता कोणाला चक्की देण्यात येणार आहे? ज्या महिलांनी चक्कीचा फॉर्म भरला असेल, ज्या महिलांनी ऑलरेडी जर फॉर्म भरलेला असेल अशा महिलांना चक्की देण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे। आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तुम्ही सुद्धा आता नवीन फॉर्म भरू शकता। कसं भरायचं काय भरायचं त्यावर मी डिटेलवर तुम्हाला माहिती सांगतो, पण तत्पूर्वी ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही त्यांना का पैसे येत नाहीये आणि त्यांना मेसेज काय येत नाहीये ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। सर्वात प्रथम जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही अपात्र यादीमध्ये सुद्धा राहू शकता कदाचित, कारण या यादीमध्ये कोणाचं नाव आलंय अपात्र यादीमध्ये? ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा भरपूर अशा महिला आहेत त्यांच्या नावावर शेती आहे, महिलांच्या नावावर शेती आहे, त्या महिलांना पैसे आले नाही। आणि अशा महिला आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिलांना देखील पैसे आलेले नाही। जर तुम्ही या नियमांमध्ये जर पालन पूर्ण केलं असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहे। आणि जर तुम्ही या नियमांपैकी एकही नियममध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एकही हप्ता दिला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आता पैसे वाटप तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही काळजी करू नका, वाटप सुरू झालेलं आहे। तुम्हाला आज न उद्या 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही। वंचित फक्त तेच राहतील ज्यांना या योजनेचा म्हणजे ज्यांना लाभ दिला नव्हता त्यांनी बळजबरीपणे लाभ घेतलेला आहे, म्हणजे अशा महिलांनी सुद्धा लाभ घेतलाय ज्याचे या योजनेसाठी ते पात्र नव्हते, त्या महिलांना काढण्यासाठी हे नियम लागू केलेले आहे। नियम कोणकोणते लागू केले? 3च नियम त्यांनी लागू केले, सर्व महत्त्वाचे नियम। सर्वात प्रथम तुम्ही म्हणजे तुमचं 2.5 लाखाचं उत्पन्न कमी असणे, 2.5 लाखापेक्षा तुमचं इन्कम कमी असणे गरजेचं आहे। आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं शेतजमीन नकोय, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं 4 चाकी वाहन नकोय, आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एक कुटुंबामध्ये तुम्ही 2 किंवा 3 स्त्रिया या लाभ घेऊ शकता, याला काही लिमिट नाही। तुम्ही 4-5 पण घेऊ शकता, त्याला काही लिमिट नाही। फक्त त्यामध्ये काय त्यांनी आड घातली की तुमचं वय 65 वर्षाच्या आत असणे गरजेचं आहे आणि महिलांचं वय 18 ते 65च्या आत असणे गरजेचं आहे। तर हे जर नियम तुमचं लागू असतील, हे जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही, पैसे वाटप सुरू झालेलं आहे। आता ही योजना पुढील 5 वर्षापर्यंत अशीच चालू राहणार आहे, याला आता काही नवीन नियम वगैरे काही लागू होणार नाही। फक्त ज्यांना आता पैसे आले त्यांना आता कंटिन्यू 5 वर्षापर्यंत पैसे मिळणार आहे, आणि ज्यांना पैसे आले नाही त्यांच्या नावावर जर काहीच नसेल त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेणं गरजेचं आहे। आम्हाला पैसे आलेले नाही, आम्हाला आमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, काहीच नाही, तरी देखील आम्हाला पैसे आले नाही, तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता की आम्हाला परत लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला सामील करा, आम्हाला पैसे आलेले नाही, आमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी वगैरे नकोय नाहीये, तर तुम्ही असे सुद्धा तक्रार करू शकता। फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सरकारपर्यंत ही बातमी गेली पाहिजे की सरकारने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप बाकी आहे। फक्त कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा, तुमचं गाव लिहा, आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, ठीक आहे। फक्त तेवढं तुम्ही लिहून कमेंटमध्ये करू शकता। तर तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। अशी नवनवीन माहिती बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा।